भारावण्यासारखं वातावरण आहे, कारण कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीचा उत्साह गेल्या काही दिवसांपासून आपण बघत होतो, अगदी तसंच काहीचं वातावरण आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सुरुवातीला सोबत आले, त्यानंतर आपण बघितलेलं होतं रश्मी ठाकरे देखील आपल्याला दुसऱ्या कारमत नेताना दिसला आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात खरं तर या ऐतिहासिक या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. ऐतिहासिक या अर्थानं ज्या पद्धतीची चर्चा मराठी माणसासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती. ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून एकत्र आलेलेच होते, मात्र अधिकृतरित्या आज जी घोषणा होतीये त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीनं, आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरणार आहे, ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. कारण केवळ फक्त बीएमसी पुरताच विचार यामागे नाही आहे, तर मुंबई वगळता कल्याण डोंबिवली महापालिका असेल, इतरही महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची ही युती होतीये. त्या संदर्भात आता नेमकं काय बोललं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जागा वाटपाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बाळासाहेब ठाकरे यांची जी इच्छा होती ती पूर्ण झाली, अशा पद्धतीच्या भावनिक प्रतिक्रिया आपल्याला नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये इथं पाहायला मिळत आहेत. कारण आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत त्याच्यापेक्षा यासाठीच वेगळं मानलं जातं की महाराष्ट्राच्या राजकारणाला भावनिकतेचा कुठेतरी स्पर्श झालेला असतो. महाराष्ट्रात भावनिक मुद्द्यांवरती राजकारण होतं, हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याची झलक खरं तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. मनसेचे नेते आता यायला या ठिकाणी दाखल झालेले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते या ठिकाणी हळूहळू दाखल होत आहेत. उद्धव ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आज सोबत आलेले आहे आणि या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत. त्यामुळं आता थोड्याच वेळामध्ये या पत्रकार परिषदेकडे तर आपलं लक्ष असणारच आहे. त्यामध्ये नेमक्या काय घोषणा होतात, मुंबई वगळता इतर महानगरपालिकांसंदर्भात काय बोललं जातं, या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे. या व्यतिरिक्त नेत्यांच्या देखील आता प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण खरं तर काही नेत्यांची देखील इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनसेचे नेते संदीप देशपांडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सध्याच्या ज्या घडामोडी आपण पाहतोय त्यामुळे आता ठाकरे बंधू यांनी हा आम्ही एकत्र आलेलो आहे, एकत्र राहण्यासाठी हा जो उद्धव ठाकरे यांनी नारा दिलेला होता तो मात्र अगदी श्रीकांत काही मिनिटांसाठी थांबवते, मात्र आत्ताच्या क्षणाची